पाठ 3 बल व दाब। स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते आणि गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने आणि दिशेने सतत पुढे जात राहते। हा आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम। आता संपर्क व असंपर्क बले म्हणजे काय बघूया। दोन वस्तूमधील आंतरक्रियेमधून त्या वस्तूवर बल प्रयुक्त होते। उदाहरणार्थ, मोटार ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावल्याने मोटार पुढील दिशेने ढकलली जाते। वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते, अशा बलाला संपर्क बल असं म्हणतात। स्नायुबल हे संपर्क बलाचं उदाहरण आहे। चुंबकाच्या ध्रुवाकडे लोखंडी टाचण्या चुंबकीय बलामुळे आकर्षित होतात आणि चिकटतात। नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडतात कारण गुरुत्वीय बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात। दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्यांच्यामध्ये जेव्हा बल प्रयुक्त होताना दिसतं, अशा बलाला असंपर्क बल असं म्हणतात। चुंबकीय बल, गुरुत्वीय बल ही असंपर्क बलाची उदाहरणं आहेत। एखादा चेंडू टेबलावर ठेवून त्याला हलकासा धक्का मारला तर तो थोडा पुढे जातो, संथ होतो आणि थांबतो। टेबलाचा आणि जमिनीचा पृष्ठभाग आणि त्यावर गतिमान असणारी वस्तू यांच्यातल्या घर्षण बलामुळे हे घडतं। जर घर्षण बल नसतं तर न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमानुसार वस्तू गतिमानच राहिली असती। घर्षण बल हे आपल्या रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे। जर घर्षण नसेल तर आपण घसरून पडू। घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असतं आणि ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असतं। यानंतर संतुलित आणि असंतुलित बल। रस्सीखेच खेळणारी मुलं आपापल्या दिशेने दोर ओढतात। दोन्ही बाजूंना जर सारखीच ओढ असेल म्हणजेच बल असेल तर दोर हलत नाही, पण एका बाजूचे बल अधिक झाले तर दोर त्या बाजूला सरकतो। म्हणजेच आधी दोन्ही बल संतुलित असतात आणि ती असंतुलित झाली की अधिक बलाच्या दिशेने दोर सरकतो। एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बल लावली तर त्यांच्या बेरजे एवढे बल वस्तूंवर प्रयुक्त होते आणि जर दोन बल एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध दिशेने लावली तर त्यांच्या फरका इतके बल वस्तूवर प्रयुक्त होते। बल हे परिमाण आणि दिशा यामध्ये व्यक्त होतं, म्हणजे बल ही सदिश राशी आहे। बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते। गतिमान वस्तूची चाल आणि दिशा बदलते। त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा बल आवश्यक असते। बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो। यानंतर जडत्व। बलामुळे वस्तूची स्थिती बदलते हे आपण बघितलं, पण बलाशिवाय पदार्थांच्या वस्तू गतीच्या आहे त्याच स्थितीत राहण्याची प्रवृत्ती दाखवतात। वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचं जडत्व असं म्हणतात। म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त केलं नाही तर स्थिर स्थितीतली वस्तू स्थिर राहते आणि गतिमान स्थितीतली वस्तू गतिमान स्थितीतच राहते। जडत्वाचे प्रकार। एक म्हणजे विराम अवस्थेतील जडत्व। वस्तूच्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही। उदाहरणार्थ, बस अचानक सुरू झाली तर प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात। दुसरं म्हणजे गतीचे जडत्व। वस्तूच्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही। उदाहरणार्थ, फिरणारा विजेचा पंखा बंद केला तरी काही वेळ फिरत राहतो। तिसरं म्हणजे दिशेचे जडत्व। वस्तूच्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही। उदाहरणार्थ, वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतलं तर प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात। यानंतर दाब। दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या टायरमध्ये
हवा भरण्याच्या यंत्रावर दाब दर्शवणारी तबकडी असते किंवा डिजिटल मीटरवर दाबाचे आकडे दिसतात. यंत्राने एका विशिष्ट मूल्यापर्यंत टायरमधला दाब वाढवला जातो. मग आता बल आणि दाब यांचा काही संबंध आहे का? जेव्हा काही टोकदार खिळे घेऊन हातोडीच्या सहाय्याने लाकडी फळीत ठोकताना खिळा टोकाच्या बाजूने फळीत घुसतो, परंतु डोक्याच्या बाजूने घुसत नाही. कारण बल खिळ्याच्या डोक्याकडून लावल्यास खिळा फळीत ठोकणं सोपं जातं. एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलाला दाब असं म्हणतात. दाब म्हणजे बल छेद ज्यावर बल प्रयुक्त केलं आहे ते क्षेत्रफळ. दाबाचं एकक आहे SI पद्धतीमध्ये न्यूटन आणि क्षेत्रफळाचं एकक मीटर वर्ग किंवा चौरस मीटर. म्हणून दाबाचं एकक न्यूटन प्रति मीटर वर्ग यालाच पास्कल PA असं म्हणतात. हवामानशास्त्रात दाबाचं एकक आहे BAR बार. 1 बार बरोबर 10⁵ पास्कल. दाब ही अदिश राशी आहे. क्षेत्रफळ वाढलं की त्याच बलाचा दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झालं की त्याच बलाचा दाब वाढतो. उदाहरणार्थ उंटाच्या पायाचे तळवे पसरट असतात, त्यामुळे उंटाचं वजन अधिक पृष्ठभागावर पडतं आणि वाळूवर पडणारा दाब कमी होतो. म्हणूनच उंटाचे पाय वाळूत घुसत नाहीत आणि त्याला चालणं सोपं जातं. यानंतर स्थायूवरील दाब. हवेत ठेवलेल्या सर्व स्थायू पदार्थांवर हवेचा दाब असतोच. स्थायूवर एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो. तो त्या वजनावर आणि वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. आता द्रवाचा दाब. एक प्लॅस्टिकची बाटली घेऊन तिला 1, 2, 3 अशा ठिकाणी जाड सुईने छिद्र पाडली. बाटलीत पूर्ण उंचीपर्यंत पाणी भरलं. आता पाण्याच्या धारा बाहेर येताना दिसतात. सर्वात वरच्या छिद्रातून पाण्याची धार बाटलीच्या जवळ पडते, तर सर्वात खालच्या उंचीवरील छिद्रातून धार सर्वात दूर पडते. शिवाय एकाच पातळीवरील 2 छिद्रांमधून धारा बाटलीपासून समान अंतरावर पडतात. यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तर एकाच पातळीत द्रवाचा दाब एकच असतो. तसेच द्रवाच्या खोलीप्रमाणे दाब वाढत जातो. आता यानंतर वायूचा दाब. एखादा फुगा तोंडाने हवा भरून फुगवताना तो सर्व बाजूनी फुगायला लागतो. पण जर आपण फुग्याला बारीक छिद्र पाडलं तर हवा बाहेर जात राहते आणि फुगा पूर्ण फुगत नाही. वायू सुद्धा द्रवाप्रमाणेच ज्या पात्रामध्ये बंदिस्त आहे त्या पात्राच्या भिंतीवर दाब देत असतो. सर्व द्रव आणि वायू यांना द्रायू ही संज्ञा आहे. पात्रातील द्रायू पात्राच्या सर्व पृष्ठभागावर, भिंतीवर आणि तळावर आतून दाब देत असतात. बंदिस्त अशा दिलेल्या वस्तुमानाच्या द्रायूमध्ये असलेला दाब सर्व दिशांना समरूपाने प्रयुक्त होतो. यानंतर वातावरणीय दाब. पृथ्वीवर सगळ्या बाजूनी हवेचं आवरण आहे, त्याला आपण वातावरण म्हणतो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आहे. पुढेही ते 400 किलोमीटर पर्यंत आहे, पण ते विरल स्वरूपात. तर हवेमुळे निर्माण झालेला दाब म्हणजे वातावरणीय दाब. हवेचा दाब म्हणजे हवेचं वजन आणि पृष्ठभागाचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर. समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला 1 ॲटमॉस्फिअर म्हणतात. जसं जसं आपण समुद्र सपाटीपासून वर जाऊ तसतसा हवेचा दाब कमी कमी होतो. 1 ॲटमॉस्फिअर बरोबर 1 बार बरोबर 10⁻³ m बार. 1 m बार बरोबर अंदाजे 10⁻² पास्कल म्हणजे हेक्टोपास्कल. वातावरणीय दाब m बार किंवा हेक्टोपास्कल या एककात सांगितला जातो. वातावरणातला दाब हवेतील एखाद्या बिंदूवर सर्व बाजूंनी असतो. एखाद्या बंदिस्त पात्रात हवा असली तर हवेचे रेणू यादृच्छिक गतीने
पात्रांच्या बाजूंवर आदळतात. या आंतरक्रियेत पात्राच्या बाजूंवर बल प्रयुक्त होते. बलामुळे दाब तयार होतो. आपण सुद्धा वातावरणाचा दाब सतत डोक्यावर बाळगत असतो. पण आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते आणि रक्तवाहिन्यात रक्त असते. त्यामुळे पाणी आणि वातावरणीय दाबाखाली आपण चिरडले जाऊ शकत नाही. यानंतर प्लावक बल. प्लॅस्टिकची एक रिकामी बाटली घेऊन तिचं झाकण घट्ट बसवा. आता ही बाटली पाण्यात टाका. काय दिसलं? बाटली तरंगत राहील. बाटली पाण्यात ढकलली तरीही ती वर येऊन तरंगत राहते. आता प्लॅस्टिकची बाटली पाण्याने काठोकाठ भरा आणि झाकणाने घट्ट बंद करून पाण्यात सोडा. आता बाटली पाण्याच्या आत तरंगताना दिसेल. असं का झालं? तर प्लॅस्टिकची रिकामी बाटली पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगली, पण पाण्याने पूर्ण भरलेली बाटली पाण्याच्या आत तरंगली. ती पूर्ण बुडली नाही. आतील पाण्याच्या वजनाच्या मानाने रिकाम्या बाटलीचे वजन नगण्य आहे. अशी बाटली पूर्ण बुडतही नाही आणि वरही येत नाही. याचा अर्थ पाणी भरलेल्या बाटलीवर खालच्या दिशेने प्रयुक्त गुरुत्वीय बल म्हणजे Fg त्या विरुद्ध वरच्या दिशेने प्रयुक्त अशा बलाने म्हणजे Fb संतुलित झाले असणार. हे बल बाटलीच्या सभोवतालच्या पाण्यातनं उद्भवलेलं असणार. पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त असलेलं हे बल त्याला म्हणायचं प्लावक बल. लोखंडाचा खिळा पाण्यात बुडतो, पण स्टीलचं मोठं जहाज पाण्यावर तरंगतं. कारण द्रवात बुडवलेल्या वस्तूवर प्लावक बल प्रयुक्त होत असल्याने वस्तूचं वजन कमी झाल्याचं जाणवतं. प्लावक बल दोन गोष्टींवर अवलंबून असतं. एक म्हणजे वस्तूचं आकारमान. द्रवात बुडणाऱ्या वस्तूचं आकारमान जास्त असेल तर प्लावक बल जास्त असतं. दुसरं म्हणजे द्रवाची घनता. जितकी जास्त घनता तितकं प्लावक बल जास्त. म्हणूनच गोड्या पाण्याच्या तलावात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणं सोपं असतं, कारण समुद्राच्या पाण्यामध्ये क्षार विरघळले असल्याने त्याची घनता साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. आता एखादी वस्तू द्रवात टाकली तर ती द्रवात बुडेल, वर येऊन तरंगेल की द्रवाच्या आत तरंगेल हे कसं ठरवायचं? तर एक म्हणजे प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू बुडते. प्लावक बल वस्तूच्या वजना एवढं असेल तर वस्तू द्रवामध्ये तरंगत राहते. यानंतर आर्किमिडीजचे तत्व. एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते. दुग्धतामापी आणि आर्द्रतामापी ही उपकरणं आर्किमिडीजच्या तत्वावर आधारित आहेत. पदार्थाची घनता बरोबर वस्तुमान छेद आकारमान. याचं एकक आहे SI पद्धतीत किलोग्रॅम प्रति मीटर घन. पदार्थाची शुद्धता ठरवताना हा गुणधर्म उपयोगी पडतो. तर सापेक्ष घनता बरोबर पदार्थाची घनता छेद पाण्याची घनता. याला एकक नाही, यालाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व म्हणतात.